जीवन ही एक विविध रंगाची एक सुंदर कविता आहे. सुविचार हे जीवनाच्या विविध पैलूची खोली उघडून दाखवतात. आपल्या दैनंदिन अनुभवाला शब्दाची साथ मिळवून देतात. मी असे काही लाईव्ह कोट सांगणार आहे. त्यामधील प्रत्येक सुविचार हा जीवनाच्या अतंग सागरातील एक मोती आहे, जो आपल्याला आत्मविश्वास, प्रेरणा आणि जीवनाची सार्थकता शोधण्याची दिशा दाखवतो. चला तर सुरू करूया. मग पहिली, बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातोय. दुसरी, आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याचं कारण बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. तिसरी, प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात. चौथी, आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा, तोच आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवण्याची शक्ती देईल. पाचवी, आयुष्यात सतत सुधारणा करत राहा, स्वतःला चांगलं बनवण्याची प्रक्रिया कधीही संपत नाही. सहावी, जीवन हे अनपेक्षित घटनेचा संग्रह आहे, प्रत्येकाचे स्वागत करा आणि त्यातून नवीन काहीतरी शिका. सातवी, आपल्या आयुष्यातील चांगल्या क्षणाची सर घ्या आणि कठीण काळात सकारात्मक राहा. आठवी, आयुष्य हे शिक्षण आहे, प्रत्येक चूक ही आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. नववी, जीवन हे एक सुंदर प्रवास आहे, त्यात प्रत्येक वळणावर नवीन शिकवण लपलेली आहे. दहावी, स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असणारे व्यक्ती जीवनात सार्थकता शोधू शकतात. ध्येयाच्या मागे धावताना आपल्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि कठीण परिश्रमाची जोड द्यावी लागते. 11वी, जीवन हे नात्याच्या सुंदर वळणाने भरलेलं आहे, प्रत्येक नाते हे आपल्याला नवीन दृष्टिकोन देते आणि हे दृष्टिकोन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. 12वी, स्वतःच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्या, कारण एक दिवस तुम्हाला कळेल की त्या मोठ्या होत्या. 13वी, ज्या क्षणाला आपण आपल्या हृदयातून जाणतो तोच खरा आनंद. जीवनातील सुखदुःख हे क्षणभंगूर आहे, परंतु आपल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान हे कायमस्वरूपी असते. 14वी, धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. 15वी, ज्याचा विचार केला ती गोष्ट प्राप्त होणं हे नक्कीच यश आहे, पण जे मिळालं त्यात समाधान मानणं हा आनंद आहे. 16वी, दुसरं कोण काय म्हणत आहे याकडे कधीही लक्ष देऊ नका, कारण असं केलं तर आनंद कधीही मिळणार नाही. 17वी, प्रसन्नता हा असा पुरस्कार आहे जो आपल्या समजूतदारपणाने योग्य आयुष्य जगण्यास प्राप्त होतो. 18वी, आनंदाप्रमाणेच पैसा ही प्रत्येक स्वरूपात मिळत नाही, कोणत्या तरी चांगल्या सेवेच्या बदलात ह्या दोन गोष्टी मिळतात. 19वी, आनंद दिल्याशिवाय त्याचा अनुभव घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. 20, पैशाने आनंद मिळत नाही, आनंद हा स्वभावात असायला हवा, ज्याने आपल्याला आणि दुसऱ्यांनाही आनंद मिळेल. असेच मोटिवेशनल थॉट्स तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या ड्रीम मराठी या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.